दिनांक 26/4/2026 रोजी रात्री 8:30 ते 10:30च्या सुमारास मिरवणुकीच्या दरम्यान 200 लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवून धार्मिक भावना दुखवून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपातील कुंभोज येथील 11 जणांच्या कोल्हापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी सशर्त जामीन मंजूर केला। संशयित आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांनी युक्तिवाद केला। दिनांक 26/4/2026 रोजी समाजाची मिरवणूक सुरू असताना सदर मिरवणुकीत झालेल्या वादातून 200 लोकांनी जमाव जमवून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा व बेकायदेशीर कृत्य करून धार्मिक भावना दुखावल्या अशा आशयाची फिर्याद कुंभोज येथील अनिकेत कोले यांनी हातकणंगले पोलीस ठाणे येथे 27/4/2026 रोजी दाखल केली। अॅट्रॉसिटी ऍक्ट व BNS चे वेगवेगळे कलमाखाली दाखल केलेल्या या गुन्ह्यात अटक होईल म्हणून अभय चौगुले, भरतेश्वर भोकरे, शमोशरण भोकरे, अभिजित चौगुले, अक्षय चौगुले, गोमटेश उपाध्ये, सचिन पाटील वगैरे संशयितांनी अटकपूर्व तर अनिकेत चौगुले, संतोष भोकरे यांनी अटक नंतरचा जामीन अर्ज कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला। सदर अर्जावर युक्तिवाद होऊन सकृत दर्शनी गुन्ह्याचे अटक दिसून येत नाहीत। संशयितांकडून जप्त करण्यासारखे काहीही नाही। पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नाही। सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी जातीवाचक खटल्यामध्ये कलम 18 ची बाधा अटकपूर्व जामीन देण्यास येत नाही असे विविध निवाड्याद्वारे निर्देश दिले आहेत। या युक्तिवाद संशयिताच्या वतीने ऍडव्होकेट मेहबूब बांदार यांनी मांडला। सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने सर्वांचे सशर्त जामीन मंजूर केला। या प्रकरणी ऍडव्होकेट बांदार यांना ऍडव्होकेट रचना पाटील, ऍडव्होकेट साजनकर व ऍडव्होकेट उल्हास पवार यांनी सहकार्य केले।